हा रिन डिटर्जंट ट्रे इथून असं ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं. जर पावडर वापरत असाल तर हा साईडला काढून ठेवायचा ट्रे, ब्ल्यू ट्रे, आणि पावडर डायरेक्ट इथं टाकायची. इथं मध्ये कम्फर्ट, डेटॉल, सेंट, ॲडिटिव्ह जे काय असेल तर ते इथं येईल. आणि हा फ्री वॉश आहे. 6 महिन्यातून पडदे धुत आहे. आपले रेग्युलरचे कपडे जास्तच मळलेले असतील एक्स्ट्राची, म्हणजे इथं पावडर टाकून इथं पण आपण टाकू शकतो. हा मेन वॉश आहे. शक्यतो लिक्विडच वापरायचं. हे 2 खाचे आहेत ते आतमधल्या साईडला टाकायचा. आतमध्ये खाचे आतमध्ये गेले पाहिजेत. याच्यामध्ये डायरेक्ट लिक्विड टाकायचं. हा टाकून जाईल लिक्विड चालू. डोअर इथून ओपन होईल. डोअर ओपन केलं याच्यामध्ये एक एक कपडा टाकायचा. कॉईन, पिन, मेटलच्या वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. कपडे आत सरून टाकायचे. कपडे आत सरून टाकायचे, लब्बरमध्ये आले नाहीत पाहिजे. एक एक कपडा टाकायचा. कॉईन, पिन, मेटलच्या वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं आतमध्ये. कपडे टाकून झाले. एक तर हाफ लोड करायचा. फुल लोड करत असेल तर 4 बोटं पेस्ट ठेवायचं, थोडी जागा. किती करायचं? कपडे किती भरायचे? कपडे किती भरायचे ते आपल्या अंदाजाने. एक तर निम्म भरायचं. फुल भरत असेल तर 4 बोटं पेस्ट ठेवायचं, थोडी जागा. वर वर फिरायला. हा, फिरायला जागा ठेवायची. बरं. इथं मशीनचं पॉवर बटन इथून आपण ऑन केलं. इथून पॉवर बटन ऑन केल्यानंतर जसे कपडे असतील तसे आपले हे सगळे प्रोग्राम दिलेले आहेत. आता आपण हे गोल बटन दोन्ही साईडला फिरवतो. जिथं लाईट लागेल तो आपण सिलेक्ट करतोय. तर आता आपला पहिला प्रोग्राम घेतला मिक्स डेली. दररोज वापरण्यासाठी मिक्स कोणत्याही प्रकारचे कपडे असू द्या ते आपले मिक्समध्ये येणार आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रोग्राम घेतला हे कॉटनचे बेडशीट, ब्लँकेट, हेवी लोड ते आपला कॉटनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर ते तिथे येतील. त्याच्यानंतर बेबीवर लहान बाळांचे कपडे असतील तर ते आपल्याला इथं क्लीन करायचे. त्याच्यानंतर रिफ्रेश आहेत, कपड्यातले कपडे, वॉश कपडे आहेत, पाण्या घालून खंगळून काढायचे, रिफ्रेश करायचे तर ते आपले रिफ्रेशमध्ये येतील. त्याच्यानंतर स्पिन ड्राय रिन्स आहे. बाहेर कपडे धुतलेले आहेत, फक्त आपल्याला ड्राय करायचे, सुकवायचे तर ते आपले स्पिन ड्राय रिन्समध्ये येतील. त्याच्यानंतर हा क्रेडल वॉश आहे. साड्या असतील, वर काम केलं, नाजूक कपडे ते आपले हा क्रेडल वॉशमध्ये येतील. त्याच्यानंतर बल्की पडदे, कर्टन्स, कवर्स असतील तर ते इथे येतील. त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश, कमी मळलेले कपडे असतील, दररोजचे मिक्स कपडे तर ते आपले एक्सप्रेस वॉशमध्ये येतील. त्याच्यानंतर माय FB, मोबाईलवरती ॲप डाउनलोड करायचं. मोबाईलवरती मशीन जर ऑपरेट करायची असेल तर ते आपल्याला माय FBवरती घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आता हे सगळे प्रोग्राम झाले, जसे कपडे असतील तसे आपले सगळे प्रोग्राम झाले. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे ऑप्शन पण दिलेले आहेत. म्हणजे आपण आता हा प्रोग्राम घेतोय तर याच्यामध्ये टेम्परेचर किती आहे? 30 डिग्री. तर तिथं आपल्याला 40 डिग्री करता येतं. कोल्ड, थंड पाण्यात धुवायचे तर आपण हे स्टार्टचं बटन स्टार्ट करायच्या अगोदर आपण हे ऑप्शन घेऊ शकतो. त्यानंतर स्पिनचं स्पीड आहे, RPM आपण ते कमी जास्त करू शकतो. 400 RPM, 600 RPM, 800 RPM हे आपण कमी जास्त करू शकतो. 1200 RPM पर्यंत आपण ते करू शकतो. त्यानंतर स्टीम आहे. आता आपण मोठा प्रोग्राम घेतला मिक्स डेली, ह्याच्यामध्ये हा प्रोग्राम आपला असतो 1 तासाचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टीम ॲड करायचे. तर इथून एकदा स्टीमचं बटन दाबलं, इथे 1 तासाचा होता तर तो 25 मिनिटासाठी आपल्याला तिथे त्याच्यामध्ये स्टीम ॲड केलं. स्टीम कायसाठी? निर्जंतुकीकरण करण्यासाठी. आपल्या लहान बाळांचे पेशंटचे कपडे असतील, लहान बाळांचे कपडे असतील तर त्यात आपलं निर्जंतुकीकरण केलं जातं. त्यानंतर टाईम सेवरचं बटन एकदा आपण प्रेस केलं, त्यानंतर जो 1 तासाचा टायमिंग होता तो आपला 57 मिनिटं झाला. म्हणजे त्याच्यामध्ये आपण टायमिंग कमी जास्त करू शकतो. वर्म सोक एकदा प्रेस केलं, आता तो टायमिंग होता 1 तासाचा तर तो 18 मिनिटासाठी वर्म सोक केलं. वर्म सोक ऑप्शन आहे. तर आपलं बादलीत कसे भिजायला ठेवतो तसे आपण मशीनमध्ये पण कपडे भिजायला ठेवू शकतो. हे झाले ऑप्शन. त्याच्यानंतर खाली टप क्लीन दिलेला आहे, वायफाय कनेक्टसाठी दिलेला आहे, एक्स्ट्रा रिन्स दिलेला आहे. आपण एक्स्ट्रा रिन्स पण याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला पाणी 1 वेळ जास्त घ्यायचं आहे, 2 वेळ जास्त घ्यायचं आहे, 3 वेळ आपण असं ॲड पण करू शकतो. आणि हा आहे फ्री वॉशसाठी. 3 सेकंद प्रेस करून ठेवल्यानंतर फ्री वॉश पण होतो. त्याच्यानंतर मशीन आपण बंद केली, चालू केली, टप क्लीन आहे. हे 3 सेकंद प्रेस करून ठेवलं, टप क्लीन येईल. हे असेल किंवा शार वगैरे असतील ते क्लिनिंगसाठी आपला तो टप क्लीन ऑप्शन आहे. कपडे न टाकता पावडर टाकायची, ती कंपनीची IFBची पावडर येते, ती टाकून आपल्याला ते टप क्लीन करून घ्यायचं आहे. कपडे न टाकता पावडर टाकायची. हे बरोबर, हे झालं. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो, हे डोर उघडलं. डोर उघडल्यानंतर ह्याच्यामध्ये कपडे टाकले. कपडे टाकून झाले, एक कपडा पिन वगैरे चेक करून कपडे टाकून झाले, हे लावून टाकलं. आता कपड्याच्या प्रमाणात इथं आपण लिक्विड टाकलं. लिक्विड टाकून झालं, हे बंद केलं. बंद केल्यानंतर इथून मशीन ऑन केली. ऑन केल्यानंतर आपण प्रोग्राम घेतला मिक्स डेली आणि इथून मशीन आपली स्टार्ट होईल, चालू होईल. बघा, इथं एक आपण फिल्टर असतो, तो इथून आपल्याला हे उघडायचं. इथं एक फिल्टर आहे, तो आपल्याला 1 महिन्यातून क्लीन करायचा आहे. कसं
हा फिल्टर आहे, 1 महिन्यातून क्लीन करायचा आपला, धागे दोरे वगैरे जे काही येईल ते इथं येईल. लावताना काय करायचं, इथं ठेवायचं, असं लावून जाईल. 1 महिन्यात फिल्टर. आता लाईट गेली, लाईट आल्यानंतर तिथूनच चालू होईल मशीन. पण आपल्याला लाईट तर 2-3 तास येणारच नाही आणि आपल्याला कपडे तर बाहेर काढायचे. तर तेव्हा पण इथून सगळं पाणी काढून घ्यायचं आणि एमर्जन्सी लिव्हर ही दिलेली थोडीशी खाली ओढली की डोर आपलं ओपन होईल.